आधी माहितलं मी शूरॅक सगळे ठेवून घेते त्याच्यामध्ये खूप खराब झालंय. झाडांना पाणी टाकून देते वरती आली वापलं. हे असे तुकडे तुकडे आहे ना ते सगळे फोडून ठेवते असे पिंक सॉल्टचे. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली देवी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे मी टिफिनची तयार करते कारण वैभवसाठी टिफिन तयार करायचं आहे आणि हे दूध आज चहा पण ठेवायचा आहे. तर माझं ऑलरेडी बाकीचं काम पूर्ण झालेलं आहे. भाजी झालेली आहे, भात झालेला आहे आणि आज मस्त गावाला अंड्याची अंडा करी करणार आहे. तर इथे अंडेसुद्धा बॉईल होत आहे. इथे पीठ पण मळून ठेवलं, आता पोळ्या करणार. एक साईडला दूध तापत ठेवते, मग पोळ्या करून घेणार, मग चहा ठेवणार. तर एक पिशवी तरी पुरत नाही आम्हाला, कारण जास्त दुधाचा चहा वगैरे असं पितो आणि अमूल दूध खूपच छान आहे, मला खूपच आवडतं. तर इथे दूध तापत ठेवलेलं आहे आणि आता पटापट ना पोळ्या करून घेते. कारण पोळ्या झाले की म्हटले की चहा ठेवणार. दूध तापल्यावर चहा वगैरे ठेवणार. असंच दूध नाही टाकत कारण दूध खूप म्हणजे चहा खूप असं हे होऊन जातो, चांगलं लागत नाही. मग दूध तापूनच मी चहा ठेवते नेहमी. तर इथे फक्त मी पोळ्या करून घेतात. तर आपलं नवीन आहे ना, हे यूज करते मी तेलासाठी. यश तर इथे पोळ्या करून झालेल्या आहेत माझ्या आणि आता मी ना अंडा करी करणार आहे आणि एका साईडला आता चहा ठेवते. तर इथे अंडे पण बॉईल झालेले आहेत, त्यात आता थंड पाणी टाकून ठेवणार. तर इथे चहा खूप प्यावासा झाला म्हणून म्हटलं चहा करते, कारण वैभव पण त्यांचं आवडतं आहे जाण्याचं, हॉस्पिटल जाण्याचं सगळं आवडतं आहे. तर इकडे साईड बाय साईड मी चहा पण ठेवते, साईडला मी स्वयंपाक पण करते. तर बघितलं असेल तुम्ही पोळ्या पण झालेल्या आहे माझ्या आणि बाकीचं म्हणजे भात भाजी वगैरे सगळं झालेलं आहे. आता फक्त राहिलं अंडा करी. अंडा करी पण एकदम सोप्या पद्धतीने करणार आहे. तर मी काळ्या वाटांमध्ये करते नेहमी, पटकन घाई असेल ना सकाळचे, जर अंडा करी करायचं आहे किंवा मग वेगळ्या आपल्या काळ्या मसाल्याच्या भाज्या करायच्या आहे, तर मी काळ्या सवयीचं वाटण आहे ना काळं, तर ते वापरते किंवा लाल वाटण ते वापरते. तर इथे मी आता पाणी टाकून ठेवणार अंड्यांमध्ये, म्हणजे पटकन थंड होतील आणि मला त्याचं कवर काढून पटकन अंडा करी करता येईल, कारण बाकीचं सगळं झालेलं आहे आणि इतकं घाई होते ना आवरायला. तर तेच आता इथे बघू शकता काळं वाटण, हे सवयीचं काळं वाटण आहे, खूप युजफुल आहे. तर तेच वापरणार आहे. तर बघू शकता असं वाटण आहे. तर तेच आता मी पटापट करून घेते आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्या. अंडा करी करायची आहे आणि इथे मी अंडे ना कट करून घेतलेले आहे आणि 2 अंडे मी विहानला दिली बॉईल एक, कारण चांगले असतात बॉईल एक खाल्लेले गावठी अंडे, ते जास्त गरम नाही पडत. गावठी अंड्यांमध्ये हे आहे ना मधलं बल्ब खूप येल्लो कलरचं असतं, पिवळ्या कलरचं असतं आणि गावठी अंडे छोटेच असतात, सगळ्यांना माहिती आहे, एकदम छोटे छोटे. तर आज गावठी अंड्याची अंडा करी मी नाही खाणार, वैभवसाठी फक्त, माझ्यासाठी तर मी फ्लावर खाणार, फ्लावरची भाजी. विहान आणि वैभवसाठीच फक्त अंडा करी. एकदम साधी आणि सोप्या पद्धतीची अंडा करी आहे ही, पण इतकं टेस्टी लागते ना वाटण टाकलं का. असं वाटतं की आपण ते वाटण कुटलेलंच आहे स्वतः, खोबरं वगैरे टाकून, खोबरं आलं लसूण सगळं त्याच्यात मिक्स आहे, नंतर कांदा आहे, सगळं मिक्स त्याच्यामध्ये ह्या वाटणमध्ये मस्त छानपैकी भिजलेलं आहे. तर
चला आता त्याच्यात टाकून. तर काळा मसाला माझा एवढाच उरलेला आहे, एवढा आहे काळा मसाला मागच्या वर्षी केलेला. तर हा काळा मसाला माझ्या मम्मीनेच बनवून दिलेला आहे, मला तर काही येत नाही. आणि मम्मीला म्हटलं ते मला म्हणजे नेहमी मम्मीच बनवून देते मला, माझ्या मोठ्या बहिणीला. तर तिने बनवलेला असा काळा मसाला आहे, बघू शकता. मस्त तेल टाकलेलं आहे की तर असं वाटण टाकून घेते. तर वाटण चांगलं परत देते तेल सुटपर्यंत. तर टाकायचा आहे काळा मसाला 3 चम्मच, लाल तिखट अर्धा चम्मच आणि हळद आणि धना पावडर टाकायची. आणि धना पावडर टाकते. बस एवढेच मसाले टाकणार आहे, दुसरं काहीच नाही ऍड करायचं त्याच्यात. कढीपत्ता टाकायचा होता पण मग कढीपत्ता खाली जावं लागेल आणायला, म्हणून मग मी नाही टाकला. आणि इथे पण आहे तर ते एकदम छोटी छोटी पानं आली म्हणून मी टाकत नाही. आणि आता पाणी जेवढा रस्सा पाहिजे तेवढं, इतका घट्ट रस्सा येतो ना याचा, बस एवढंच करणार. कारण फक्त वैभव आणि बियाम पुरतच आहे. आता इथे ना बॉईल होऊ देईल मस्त. तर इथे आता मीठ टाकून घेते चवीनुसार. त्याच्यानंतर अंडे त्याच्यात सोडायचे, थोडं फुल करते कारण आता टिफिन पण भरावं लागेल वैभवसाठी. तर आता इथे मी टिफिन भरून घेते. तर आपला अंडा करी तर रेडी होतेच साईडला. आणि मग इथे आपला इलेक्ट्रिक टिफिन तर आता परत काढला आहे, कारण मी साफ करून नीट ठेवून दिलं होतं कारण वैभवने सुट्ट्या घेतल्या होत्या. तर त्याच्यामुळे मग तो काही वापरत नव्हतो तर मी ठेवून दिलेला होता. आता मी काल मस्त साफ केला आणि आता मी तो टिफिन भरते. इलेक्ट्रिक टिफिन खूप युजफुल आहे आणि वॉटरप्रूफ पण आहे, म्हणजे मी पाण्यामध्ये एकदम धुते तरी त्याला काहीच होत नाही, खराब होत नाही, काही नाही होत. तर त्याच्यामध्ये मी नेहमी भात आणि वरण असेल तर वरण म्हणजे पातळ भाजी देते जी गरम करता येते ती. तर असे 2 डबे आहेत त्याच्यातले इलेक्ट्रिक टिफिन मधले, तर ते भरते मी. भात भरलेला आहे. आता अंडा करी तर होते, अंडा करीमध्ये मी अंडे आता इतकेच सोडले. तर आता मी इथे पोळ्या देते बटर पेपर मध्ये. तर म्हणजे एकदम मऊ पोळ्या राहतात त्याच्यामध्ये, तर मी 2 याच्यात 2-2 अशा करून देते. म्हणजे कसं वेगवेगळं जर खायचं नसेल तर मग ते खाली मऊच राहतात आणि ते सगळं ओपन करून ठेवलं तर ते कडक होऊन जातात पोळ्या, त्याच्यामुळे मग तशा देते मी. आणि एका साईडला भाजी पण भरलेली आहे. आता मी भात पण भरलेला आहे, फक्त आता अंडा करी भरायची बाकी आणि पोळ्या पण भरून झालेल्या आहे. तर इथे मी बॅग आणलेली आहे वैभवची टिफिनची, तर त्याच्यामध्ये मी भरून घेणार. आता पाण्याची बॉटल पण एक भरून देते त्यांना. आणि असं असतं. त्यात एका साईडला मी अंडे पण त्यांना 2 अंडे बॉईल एग मस्त फोडून आणि मस्त काप करून त्याची मिरची मीठ ब्लॅक पेपर असं टाकून नाश्त्याला देणार त्यांना. आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळं आवरलेलं आहे माझं, म्हणजे टिफिन तर भरलेलं आहे पूर्ण. आणि इथे मी त्यांना नाश्त्याला देते अंडे आणि ब्लॅक सॉल्ट वगैरे पेपर असं टाकून देते, लाल तिखट टाकून. आणि मग वियांना पण दिलेले आहे, आता त्यांना देते वैभवला. आणि इथे टिफिन पण पूर्ण आपला भरलेला आहे आणि आता अंडा करी पण झालेली आहे. तर आता अंडा करी पण भरून घेते आणि इथे आपला टिफिन एकदम रेडी होणार. तर चला. तर वैभव खाली गेली होती टिफिन ठेवण्यासाठी. तर इथे मला सगळं स्वयंपाक पण झाला आहे. आता घर आवरायचंय, झाडायचंय, फरची पुसायची आहे.
तर काल पुसली होती, हॉलमधलीच पुसली होती, किचन बेड वगैरे नव्हते पुसले, म्हटलं आज पुसून घेईल. आणि गहू पण दळायला जायचं थोड्या वेळाने, गहू पण दळायला जावं लागेल. तर आता विहान केरला पण घेऊन जावं लागेल कारण कोणीच नाही घरामध्ये. तर चला आता आवरून घेते. तर इथं टेरेस झाडायला आली होती, पण तुम्हाला बोलली होती झाडामध्ये ती धूळ आलेली ना, आता ह्या फडक्याने फक्त पुसून घेते, धुतून घेते फक्त. कारण धूळ दिसते ह्या दिवसात, खूप धूळ येते, पाण्यामध्ये पण खूप धूळ आली बघू शकता. आणि ना टेरेस म्हणजे इथून ग्रुपमधून खूपच ऊन येत आहे. एक दिवस हे वरचं आहे ना ते पण धुवून टाकायचं आहे, सगळं क्लीन करायचं आहे वरतून जाऊन. मला असं वाटतं हे झाडमध्ये ठेवावं, बाहेर काही ग्रोथ होत नाही त्याची मॉइश्चराची. आता संध्याकाळी पाणी टाकून देईल झाडांना, झाडून घेते, सगळं क्लीन करायचं आहे मला. आणि आता हे झालं ना तर घर माझं झाडलंय वगैरे. आता बाहेरचा जिना आहे ना वरतून म्हणजे गच्चीपासून, तिथून झाडून आणायचं आहे. तर त्याच्यानंतर आता तेच जाते. तर बघू शकता मी टेरेस झाडलेला आहे आणि ऊन तर खूपच येतं ना, बघू शकता. तर लवकरच आम्हाला ना वरती जे लूप असतं ना मधून काय म्हणतात ते ॲक्रेलिक शीट्स असतात ना, ॲक्रेलिक म्हणतात की काय म्हणतात त्याला, ते लावून घ्यायचे इथून मधून. कारण खूपच ऊन येतं उन्हाळ्यात, हिवाळ्यात तर काही वाटत नाही, पण उन्हाळ्यात खूपच ऊन बघू शकता, खूप ऊन. तर आधी ना इथलं मी शूरॅक सगळे ठेवून घेते, त्याच्यामध्ये खूप खराब झालंय. याला दे फटाफट, मला चप्पल दे. दाखव. ती दे घालायला. शिवरॅक खूपच खराब पुसून घ्यायला लागेल. चला आता मी टेरेसवर जाऊन झाडून आले पूर्ण. हे बघ काय सुपर. झाडांना पाणी टाकून देते, वरती आली तर कसं वापलं. झाडाला मान टाकून ते किती ऊन आहे बघितलं असेल तुम्ही. आणि इथे फुलं पण लावली इथे बघू शकता, खूप फुलं फुललेले आहेत. पायला झाडून घेते. आईच नेहमी झाडतं, पण आता आई बाहेर गेले आहे ना, नाही तर त्यांचा कसा व्यायाम होतो. झाडून घेते, काय एवढी घाण नाहीये. तर इथून मी वरतून पायऱ्या पुसून येते गच्चीपासून. तर पटापट पटापट पुसून घेते आणि आता लवकरच आम्हाला घरातलं म्हणजे बाहेरचं काम सुरू करायचं आहे. हे सगळं कलरिंग वगैरे घरातली कामं तर झालेली आहेत सगळे कंप्लीट. तर तेच वेळ नसतो कोणाला, म्हणून त्याच्यामुळे एकदम हळूहळू काम चालू आहे. तर घरी कसं कोणी पाहिजे ना की काही काम चालू आहे करायचंय वगैरे, तर त्याच्यामुळे मग जशा सुट्ट्या मिळतात तसं काम सुरू असतं नेहमी. तर इथे मी पायऱ्या सगळ्या झाडून आणते आणि आमचा जॅक बघू शकता तसा नुसता पाठीमागे येतो सारखा. तर त्याला कियारा सोबत खेळायला खूप आवडतं, तर कियाराच्या मागे मागेच फिरतो तो नुसता. तर इथे मी पायऱ्या झाडून आणलेल्या आहे का पूर्ण, आणि आता ह्या खालच्या शेवटच्या पायऱ्या झाडून येते. तर असे 3 फ्लोर आहे आमचे, 3 फ्लोर पायऱ्या मी झाडून किंवा पायऱ्या पुसून घेते, म्हणजे तेवढाच माझं एक्सरसाइज वगैरे होते. आणि हा खालचा शेवटचा फ्लोर आहे तिथे. तर इथे माझं आवरून झालेलं आहे, इतक्यात आंघोळ वगैरे झाली आणि
घरातलं पण पूर्ण आवरलेलं आहे, बघू शकता पूर्ण घर आवरलेलं आहे. आणि आमची कियाराची पण इतक्यात आंघोळ दिली करून, तर तेच आता जेवण करायचं आहे. तर आता गरम करते जेवण आणि जेवण करून घेतो. आणि संध्याकाळी 4 वाजता, कारण इतकं ऊन आहे ना, बघू शकता किती ऊन आहे. तर संध्याकाळी 4 वाजता ना दळण पण करायला जायचं आहे. आणि कियारा जेवायचं काय खायचं? दूध पोळी. कियाराला दूध पोळी खायची. आणि हे उघडून दिलं होतं मी थोडंसं, फरची धुतली होती ना. चला, तर आता वाजले आहे 6 आणि बघू शकता अंधार पण झालाय. म्हणजे असं सनसेट होऊन गेला आणि असा अंधार आता होईलच जस्ट. तर दळण करायला जायचं होतं, तर इतका कंटाळा आला म्हटला उद्याच दळून आणून सकाळी. तर तेच त्याच्यामुळे मग गेलीच नाही. पण पीठ आहे मग आता करायला, पण बघताय स्वयंपाकाचं, कारण मला भूक पण नाही. ग्लासच करेल काहीतरी. तिथे पहिल्यांदा माझ्यासाठी चहा ठेवेल. आणि उद्या बियांची स्कूल, तर मग आताच काहीतरी प्रिपरेशन करून ठेवायला लागेल. भाजी का म्हणजे भाजी कोणती द्यायची, बटाट्याची का कोणती, ते आताच तयारी करून ठेवावं लागेल. कारण ते आदल्या दिवशीच करून ठेवते मी सगळं, म्हणजे मला सकाळी उठून पटापट करायला. तसं पीठ आहे आता तसं समजायचं. तर याच्यात पीठ आहे. मग मी गेलीच नाही दळायला, खूप कंटाळा आला. तर आता इथे चहा ठेवते आणि स्वयंपाकाचं बघते काय करायचं. आता सिंपलच काहीतरी करेल किंवा मॅगी वगैरेच खाऊ, कारण भूकच नाही आहे. दुपारी पण उशिरा जेवलं थोडंसं, त्याच्यामुळे भूक नाही. आता इथे चहा पिते आणि बघते बियांना विचारते काय करायचं जेवणाचं. तर आता पहिले मग चहा ठेवून देते. तर इथे पिंक सॉल्ट होते पण संपलेलं आहे, तर ते पण मला फोडून ठेवावं लागेल थोडंसं, कारण ते यूज करते मी पिंक सॉल्ट. तर ते आता फोडून ठेवते. आहे इथे दुसरं आहे आधीचं पिंक सॉल्ट, ते तर इतकं असं फुटतच नाही. ते वैभव फोडून घ्यावं लागेल. पण हे नंतर आणलं होतं ना वैभवने, तर ते फोडून ठेवावं लागेल थोडंसं, कारण ते यूज करते मी. तर हे असे तुकडे आहे ना, ते सगळे फोडून ठेवते असे पिंक सॉल्टचे थोड्या वेळाने. एवढं मोठं बघू शकता पिंक सॉल्ट. तर हे तर नंतरच फोडेल, पण जे आहे ना ते सगळे फोडून ठेवते. तर एवढं मोठं आणि भरपूर पिंक आहे, बघू शकता मस्त आहे. आणि पिंक सॉल्ट असंही त्याला पाणी सुटत नाही. तुम्ही जर सॅलेडमध्ये टाकलं पिंक सॉल्ट वरतून, किंवा तुम्हाला वरतून मीठ खायचंय ना, तर तुम्ही पिंक सॉल्ट वापरा. नॉर्मल आपलं ते दुसरं मीठ असेल ते नका वापरू. तर वरतून टाकायचं असेल तुम्हाला भाजीत कमी पडलं जेवताना वगैरे, तर तुम्ही हे मीठ वापरायचं. तर हे मॉलमध्ये इकडे तिकडे भेटतात आता पिंक सॉल्ट भरपूर. तर मी तर हे रॉ सॉल्ट आहे माझं, तर हे कुठून घेणार. आता एवढे खडे काढलेले बघू शकता, तर ते थोड्या वेळाने कुठून घेणार चहा वगैरे पिऊन. तर इथे चहा झालेला आहे आणि मस्त टेरेसमध्ये जाऊन चहा पिणार. आणि इथे सगळं अंधार करून बसले हे कियारा आणि विहान. तर इथे मस्त असं वातावरण झालंय बघू शकता. चला आता चहा एन्जॉय करते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. तर इथे आता ना आपले लॉक सॉल्ट आहे ना ते कुठून ठेवते. आणि इथे कियारा आणि विहानसाठी ना मॅगी पण करत ठेवलेली आहे. आणि चपात्या आहेत सकाळच्या, म्हटलं चपात्या आणि काहीतरी अंड्याची चटणी वगैरे करते मस्तपैकी. तर चला आता मी कुठून घेते सॉल्ट. तर बघू शकता असं फुटल्यानंतर असं होतं इथे. आणि हे कुटलेलं आहे मीठ असं. तर इथे मीठ आपलं झालेलं आहे.
बघू शकता. तर इथे आपलं रॉक सॉल्ट पूर्ण कुठून झालंय, इतकं छान दिसतंय बघू शकता. तर ह्या पद्धतीचं मी कुटुंब घेते आणि आता बरणी भरून ठेवते ह्या बरणीमध्ये. तर संपलं होतं पूर्ण, कारण मी वापरते, यूज करते मी ते सॉल्ट. तर बघू शकता एवढं झालेलं आहे. इथे एक तर काम झालेलं आहे कम्प्लीट. तर आता मी ना या त्यांना मॅगी देते. मॅगी पण झालेली आहे. तर इथे मीठ पण कुटून झालेलं आहे आणि त्यांना मॅगी पण दिली. तर तेच असं होतं आजचा ब्लॉग. मला दळायला जायचं होतं पण जमलंच नाही दळायला. तर आता काही नाही, उद्या पटकन दळून आणेल सकाळी जाऊन पटकन. तर असा होता पूर्ण ब्लॉग. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आज थोडं क्लिनिंग केलं, बाहेर पायऱ्या वगैरे झाडून घेतल्या, घरातलं आवरलं. तर असंच होता माझा आजचा ब्लॉग. कसं वाटलं ते नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग. तर व्हिडिओ इथे एंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.